ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. सुनील आणि अभिजित, सुनील आणि अभिषेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज किरण मडवी आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होतीये. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार होतोय किरण मडवी. स्ट्रायकिंग एंड वरती सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अभिषेक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती खेचून मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये विकेट एरिया आणि बॉल निघून चाललाय. लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनिंगचा पहिला ब्लास्ट येतोय आणि पहिल्याच बॉल वरती येतोय. इथे खणखणीत स्ट्रोक, चौकार. पहिलाच बॉल आणि त्यावरती आलाय चौकार. एका गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या दिवसापासून पहिल्या राऊंडचे 4 षटकांचे आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंडचे 3 षटकांचे आपण सामने खेळतो. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती आला होता चौकार, मात्र यावेळेस आपण पाहतोय नेत्रदीपक स्ट्रोक येतोय. हा सिक्सर. याआधी काय झालं आमच्या मॅच मध्ये, आमच्या दोन्ही संघांमध्ये, त्यापेक्षा येणाऱ्या मॅच मध्ये मी कशी कामगिरी करेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. आधी नांदिगणे संघाने मॅच हारली होती, मात्र त्यानंतर इथे चांगल्या प्रकारची कामगिरी पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहतोय. फलंदाज करतोय मिस टॅम स्ट्रोक. चेंडू हवे मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा पडल्यावरती चेंडू डायव्हर्ट होतोय आणि त्यानंतर निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. मात्र इथे धावेंसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा कंप्लीट आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न होत होता, मात्र नकार आलाय स्ट्रायकिंग एंड वरून. आणि आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचाची मागणी जी मात्र बाउंड्री चेक साठी होत असताना पाहायला मिळेल. सो चौकार आपल्याला पाहायला मिळेल, कारण जी बाउंड्री लाईन आपल्याला पाहायला मिळते तिला पहिले पाय लागला आणि त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यामुळे आपण पाहतोय चौकार येत असताना पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची सुरुवात इथे झालेली आपण पाहू शकतो नांदिगणे संघाच्या माध्यमातून. एकंदरीत टीमची टोटल 14. यावेळेस स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. डॉटबॉलची समाप्ती होती. आतापर्यंत आपण पाहू शकतो ओव्हर नंबर पहिली सुरू आणि पहिल्या षटकामध्ये किरण मडवीच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टीमची टोटल 14 या आकड्यावरती. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर सिक्सर, चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक. हुक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. एक तेरी तो एक मेहंदी, तू आंधी तो मैं तूफा और तू तूफा तो मैं अक्का दरिया. अगदी त्याप्रमाणे लपंडाव सुरू आहे. कधी गोलंदाजी चांगली होती, कधी फलंदाजी चांगली होती. पहिल्या 3 चेंडूंवरती वर्चस्व आपल्याला फलंदाजांचं पाहायला मिळालं, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्थिर स्थगित 14 धावेंवरती आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली जी मात्र कंप्लीट होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे बिनबाद 14 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूंवरती जर पाहायला गेलं तर 14 धावा झाल्या होत्या, मात्र त्यानंतर आम्ही कमबॅक करू या आशा पल्लवित केल्या गोलंदाज किरण मडवीने आणि त्याने 3 बॅक टू बॅक डॉट बॉल फेकले आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल बिनबाद 14 धावा. टीम हडल घ्यायचं नाहीये, कबाड टीम.
टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. कारण प्रत्येकाला थोड्याशा प्रमाणात का होईना मात्र रेस्ट मिळणं गरजेचं आहे. उन्हाचा तडाखा बसतोय. प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. खूप सारा प्राणी पाषण करतोय. त्यानंतर मॅच झाल्यावरती त्यांची देखील दमछाक होती. मात्र सकाळच्या सत्रापासून जे पंच आपल्याला पाहायला मिळतात तीक्ष्ण नजर घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक घडामोडीवरती नजर ठेवतायत असे पंचांना देखील थोड्याशा प्रमाणामध्ये आपण ब्रेक देणं देखील गरजेचं आहे. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. बिनबाद 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला कंप्लीट जी मात्र होत असताना पाहायला मिळेल आपल्याला पहिली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अतुल येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. कव्हा टीम थोडंसं सहकार्य करायचे कारण 7 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागलेत. वेळ वाचवणं गरजेचं राहणारी 7 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागण्यात आलेत आणि 8वा मिनिट आता सुरू झालाय. थोडंसं स्पीडअप तुमच्या माध्यमातून अपेक्षित असेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज होतोय तयार. रनअप मध्ये व्यत्यय येत असताना पाहायला मिळतो अतुलच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर. आणि पहिलाच बॉल मृत चेंडू डेड बॉल जो मात्र पंचांनी घोषित केलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 या आकड्यावरती आहे. 14 रन 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. रिव्हर्स चा टीम फटका चांगला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. स्ट्रोक तर चांगला होता मात्र स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावला आणि इथे फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन पहिला गडी बाद. अभिषेक बॅक टू दी पवेलियन. स्पर्धेचे नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी. मात्र आता आपण पाहतोय नवीन फलंदाज नांदेड संघाचा ड्रेसिंग मध्ये नाही. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल आणि ती सेकंड इनिंगच्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पेनल्टी इम्प्लिमेंट करू. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. अंबाडी कवाड संघाचा अंबाडी कवाड असोसिएशनचा जर विचार केला तर अनुशासन त्या असोसिएशन मध्ये आपण नेहमी पाहतो. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल जो मात्र आपण पाहू शकतो. आय थिंक ओव्हर स्टेपिंगचा सर येस ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटिंग होईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 14 धावा. मागच्या 4 चेंडूंवरती एकही धाव आली नाही. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर आता नो बॉल येतोय. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय. हाय यूज अँड मॅक्सिमम चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला होता कुठे ना कुठे नो बॉल आलाय. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवरती मोठे फटके लागू शकतात आणि त्यानंतर मोमेंटम देखील शिफ्ट होऊ शकतो. ज्याप्रमाणे वाघाच्या दातांना जर कोणाचं रक्त लागलं तर तो थांबायचं नाव घेत नाही. अगदी त्याप्रमाणे आता फ्री हिटच्या चेंडूवरती मोमेंटम शिफ्ट होतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आलाय चौकार आणि तो मोमेंटम इथे कॅरी फॉरवर्ड केला जाईल का ते मात्र येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अतुल. थोडीशी मागडी गोलंदाजी आता पाहायला मिळतीये. वे
वाचवणं गरजेचं असेल. यावेळेस देखील खेचून मारलेला स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वारे टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. विकेट पडला मात्र त्यानंतर आला नो बॉल आणि नो बॉल नंतर पूर्ण प्रकारे मॅच मध्ये आता कमबॅक नांदिगणे संघाच्या माध्यमातून होतोय. कारण आलाय चौकार देखील, आलाय षटकार देखील आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 25 वरती देखील. यावेळेस देखील स्ट्रोक पुन्हा एकदा चांगला. कोण अलग दृष्टिकोन तोच. खेचून पुन्हा एकदा स्ट्रोक आणि त्यानंतर तोच रिझन टार्गेट केलंय. लॉंग लेगला क्लिअर करत बॅक टू बॅक येतोय हा दुसरा सिक्सर. मॅच बॅक टू बॅक 2 सिक्सर 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सध्याच्या स्थितीला प्रेशर बिल्डअप होत असताना पाहायला मिळेल कवाड संघाच्या बाजूने. प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते मात्र दुसऱ्या बाजूला प्रेशर मध्ये हिरा देखील क्रिएट होतो. इथे कोणाची शिट्टी वाजेल, कोण हिरा म्हणून बनेल, निखरेल ते मात्र पाहणार महत्वाचं असेल. येणारी वेळ ते आपल्याला सांगून जाईल. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा मे बी आणि यावेळेस देखील बॉल सीमारेषा पलीकडे. नो +7 लक फॅक्टर ऑन करणारा येतोय आणि नशिबाचा सत्ता. टीमची टोटल 38 या आकड्यावरती. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली आहे कुठे. या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 24 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. नो बॉल आला होता तिथून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी व्हायला लागली आणि ती आतिषबाजी अजूनही थांबत नाहीये. टीमची टोटल जाऊन पोहोचली 38-38 एका गड्याच्या मोबदल्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा वारेशी वार्तालाप करत हा येतोय गगनचुंबी, गगनभेदी आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक अजून एक सुपर डुपर हिट सिक्सर. तो मॅच या षटकाचे 5 चेंडू आणि त्यामध्ये 30 धावा खर्च केल्यात. 36 धाव्यांचे हे षटक असेल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कुठे ना कुठे पहिल्या 3 चेंडूंवरती 14 धावा, त्यानंतर 4 चेंडू डॉट बॉल आले होते मात्र कमबॅक आता झालेला आहे नांदिगणे संघाच्या माध्यमातून. इथे कॅचची संधी, डाऊन दी बॉल, गोलंदाज येतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच इथे कंप्लीट असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद आणि अशा प्रकारे ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 धावा धाव फलकावरती. विनंती असेल एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतील 25
मॅच होती. एका बाजूला चौदरपाडा संघ होता, नक्षत्र 11 चौदरपाडा. त्यांच्या विपक्ष संघ होता, तो मात्र इथे उपस्थित नाहीये. त्यामुळे पुढील चाल आपण नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला देत आहोत. त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. सो आता आपण पाहू शकतो त्रिशा अँड मल्हारी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ ढुंडा वडवली. आपल्या टीमच्या कॅप्टनने इथे उपस्थित राहायचंय. त्यानंतर न्यू आई एकविरा 11 पिंपळनेरी टीम आपल्या देखील कॅप्टननी उपस्थित राहायचे. वालदुनी टीम आपल्या कॅप्टनने देखील उपस्थित राहायचंय. आणि त्यानंतर जर विचार केला तर या मॅचचे दोन्ही 12th मॅन आमच्यासोबत उपस्थित आहेत. आपण लॉट्सचा कार्यक्रम करतोय. वालदुनी टीम, न्यू आई एकविरा 11 पिंपळनेर, त्यानंतर त्रिशा अँड मल्हारी 11 आई गावदेवी क्रिकेट टीम धोंडा वडवली. आपल्या देखील टीमच्या कॅप्टननी उपस्थित दाखवा. पहिलाच बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चांगला होता. त्यावरती एक सिंगल धाव इथे एकवटली जाते. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे जाते 45 जाबा. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील धीरज येत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो दर्शन जे मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू त्यावरती आलेली एक सिंगल धाव. आता मोमेंटम मे बी शिफ्ट होऊ शकतो, कारण विकेट पडल्यावरती मोमेंटम शिफ्ट होत असताना पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहतो व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते 46 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती आहे. त्रिशा अँड मल्हार 11 आई गावदेवी क्रिकेट टीम ढुंडा वडवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. पिंपळनेरी टीम आपण देखील कॅप्टनला पाठवायचं आहे आणि वालदुनी टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद आणि लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा तिसरा मोठा धक्का 46 या आकड्यावरती. दर्शनची केस संपुष्टात. दर्शन बॅक टू दी पवेलियन. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऑनगोईंग मॅच नांदिगणे विपक्ष खवाड असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. यावेळेस रिच पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईडिश लाईनला टार्गेट करायचं होतं. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक तिसरं मार्गस्य आणि एकंदरीत आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी चांगली होतीये.
यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच होती कंप्लीट, फलंदाज होतोय बाद. या ओव्हर मधील तिसरा झटका आणि एकंदरीत 5वा झटका लागतोय 47 या आकड्यावरती. नांदिगणे या संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला. बाद होत असताना नितेश, इंडिव्हिज्युअल 0 या आकड्यावरती, फलंदाज बाद. फोर्टी 47 जबाब 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांची समाप्ती होतीये. एकंदरीत पाहायला गेलं तर अवघ्या 3 धावांचं षटक, त्यामध्ये विकेट कॅरी केल्या 3. अप्रतिम गोलंदाजी धीरजची आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत सर्वप्रथम आपण 4 चिठ्ठ्या त्या मात्र टॉस करू, त्यानंतर 1 चिठ्ठी काढली जाईल, त्या संघाला बाय मिळेल आणि मग चौदरपाडा संघाची चिठ्ठी देखील उरलेल्या 3 चिठ्ठ्यांमध्ये ऍड केली जाईल आणि त्यामध्ये मॅचेस होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला पाहायला मिळतोय ऑन साइडला. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 50 अप, 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू सो मच पिंपळनेर टीम. तुमच्या कॅप्टननी उपस्थित दाखवायचे. ऋतिक, विजय जर कोणी असतील तर लवकरात लवकर कॅप्टनला पाठवा, किंबहुना एका प्रतिनिधीला आपण लवकरात लवकर पाठवायचं आहे. मागच्या 2 दिवसांचा जर विचार केला तर बाय विजय संघालाच मिळत असताना पाहायला मिळाले. 40 वेळेस विजय संघालाच बाय मिळाली होती, मात्र यावेळेस काय होतोय ते देखील पाहणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल येतोय. विकी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती आहेत 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस स्टॅम्प स्ट्रोक. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय.
कुठे ना कुठे चुकीचं क्रिकेट खेळलं जाते की काय, सुनील यांच्या माध्यमातून हा प्रश्न असेल. कारण इथून एक धाव घेतली असती, दुसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस केली असती तर कदाचित एक धाव कंप्लीट होऊ शकली असती. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, स्वतःवरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला साजेशी कामगिरी पाहायला मिळतीये. नो डाऊट एट ऑल. 2 डॉट बॉल आले, मात्र त्यानंतर मी स्वतःवरती जबाबदारी घेतली संघाला पुढे नेण्याची आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे आपण पाहतोय. फलंदाज सुनीलच्या माध्यमातून येतोय हा सुपर सिक्सर मिड विकेटला क्लिअर करत. सर आणि सिक्सरच्या मदतीने 57 धावा. मिड इनिंग्स मध्ये आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करू, या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची आहे. अजून एक चांगला चेंडू आहे, इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. एकंदरीत त्या षटकाचा विचार केला, चेंडू फेकलेत 5, 3 डॉट बॉल, 1 चौकार आणि 1 षटकार असं मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. 57 धावा धावफलकावरती, 60+ धावसंख्या जाईल का ते देखील पाहणं महत्वाचं. आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका प्रतिम आहे आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी येतोय हा मॅक्सिमम. 63 विथ द लॉस ऑफ 5 विकेट आणि 64. 63 धावा झाल्या, 64 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करणार आहोत. सातत्याने पिंपळनेर टीम तुम्हाला मी पुकार देतोय, तरी देखील तुमचा कॅप्टन किंबहुना प्रतिनिधी अजूनही उपस्थित नाहीयेत. आम्ही लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र करून घेणार आहोत, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. पिंपळनेरी टीम कॅप्टन चला लवकर उपस्थित दाखवा. एकंदरीत सर्वप्रथम आपण 4 चिठ्ठ्या ज्या मात्र काढणार आहोत, त्यातून एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या संघाला बाय मिळेल. मागच्या 2 दिवसांपासून 4 लॉट्सचे कार्यक्रम, त्यामध्ये विजयी संघालाच बाय मिळत असताना पाहायला मिळाली होती. मात्र इथे कुठल्या संघाला बाय मिळेल ते पाहणं महत्वाचं असेल. ज्या संघाला बाय मिळणार आहे त्या संघाचं नाव असेल ढोंडा वडवली संघ. आणि त्यानंतर जर आता पाहायला गेलं तर चौदरपाडा संघाची चिठ्ठी मात्र आपण लॉट्स मध्ये ऍड केलेली आहे. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, विजय संघाची दुसरी मॅच असेल. सामने 3 षटकांचे पाहायला मिळतील. पिंपळनेर विपक्ष वालधुनी अशी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्षत्र 11 चौदरपाडा विपक्ष विजय संघ अशी दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पिंपळनेरी टीम कॅप्टन चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. वालधुनी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस जो मात्र करणार आहोत. ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर इथे येणं गरजेचं असेल. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे एकंदरीत 3 षटकांचे असतील, या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची आहे. कॅमेरामॅन टॉसकडे फोकस करायचा आहे. टॉस जिंकलाय वालधुनी टीमने. आपला डिसिजन लवकरात लवकर आमच्यापर्यंत डिसिजन येणं गरजेचं असेल आणि 3 षटकांची मॅच या गोष्टीवरती देखील नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे.
ऑनगोईंग मॅच 63 धावा धावफलकावरती 64 धावांचं टार्गेटचे मात्र सेट करण्यात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा पेनल्टीच्या देखील आपण ऍड करणार आहोत. या आधीचा जर विचार केला कवाड विपक्ष नांदिगणे ह्या दोन संघांमध्ये कवाड संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र इथे इतिहास घडवलं जाईल का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण इतिहास मोडण्यासाठी घडवले जातात आणि इथे इतिहास घडेल का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं औत्सुक्याचं असेल. असं म्हटलं जातं ना की तालीम में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, बस पंखी काफी नहीं है आसमानों के लिए, हौसले होने चाहिए बड़ा टार्गेट चेस करने के लिए. इथे मोठं टार्गेट आहे नो डाऊट एट ऑल. मात्र तुमची गोलंदाजी ज्याप्रमाणे झाली नव्हती अपेक्षित होतं त्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये सेकंड इनिंगमध्ये तुमची फलंदाजी कशी होती यावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. संघाने जबाबदारी ठेवली अशा परिस्थितीमध्ये प्रेशरमध्ये कुकरची शिट्टी वाजते, मात्र आम्ही प्रेशरमध्ये हिऱ्यासारखे चमकू हे मात्र तुम्हाला दाखवावं लागेल. टीमची टोटल शून्यापासून सुरू होत असताना पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये 4 षटकांनंतर ती टोटल कुठपर्यंत जातीये, धावा बनल्या जातील की धावा डिफेंड होत असतील ते मात्र पाहणं महत्त्वाचं आहे. ओपनिंग पेयर धीरज आणि वैभव आपल्याला पाहायला मिळतील, तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होती सुरुवात दोन्ही संघांना असतील विजयाच्या दृष्टिकोनातून खूप सारे अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज होत असताना पाहायला मिळेल तयार. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. मॅच लवकरात लवकर सुरू होणं देखील गरजेचं आहे. तर मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये, अगदी पाहायला गेलं तर 2:45 पहिला चेंडू पडत असताना पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक होता. डीपमध्ये लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. विशाल आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग होतीये, कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने कुठे ना कुठे कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारे होत असताना पाहायला मिळेल, कारण पहिला चेंडू होता आणि त्या चेंडूवरती चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळाला. मिसटॅम्प स्ट्रोक तर नव्हता, मात्र डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. अन्यथा या 4 धावा देखील मे बी होऊ शकल्या असं थोडंसं वाईडिश रिझनमध्ये जर फिल्डर असता तर. यावेळी चांगला चेंडू आहे, बॅटची लागती कडा ज्याला आपण चायनीज कट म्हणतो. अगदी बॅटची कडा लागली. फाईन लेग रिझनमध्ये चांगली फिल्डिंग इनसाइड दी सर्कल आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. 30 यार्ड सर्कल बाहेर पहिला असेल लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर मिड विकेट रिझनमध्ये दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशनमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट वाडिश मिड ऑन आणि मिड ऑफ. इथे देखील कट करण्याचा प्रयत्न होतं, मात्र बॅटची लागती कडा आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. बॅटची कडा लागली होती. कॅचेस विन द मॅचेस असं आपण सातत्याने म्हणत असतो. पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होत असताना पाहायला मिळेल. उल्लेख करेल रोहित शर्माची कॅच सुटली होती, त्याने 264 धावा बनवल्या होत्या. इतिहास घडलं होतं. प्रेन लाराची कॅच सुटली होती, त्याने इंडिव्हिज्युअल फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 500 धावा बनवल्या होत्या. इतिहास घडलं होतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची कॅच सुटली त्यावेळेस त्याने 400 धावा बनवल्या होत्या. इतिहास घडलं होतं. इतिहास बनतो ज्यावेळेस कॅचेस सुटतात, कुठे ना कुठे मोमेंटम शिफ्ट होतो, स्ट्राईक रोटेट होते आणि त्यानंतर मोठे स्ट्रोक्स येत असताना पाहायला मिळतात. अगदी याचप्रमाणे ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होऊ शकते, मात्र इथे आपण पाहिलं तर फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग लेगला क्लिअर करत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, ज्यावरती येतोय 4 धाव्यांची मोहर आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू सीमा पार. मितील धावा 4, येतोय चौकार. चौकार पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं कॅच ड्रॉप झाल्यावरती इतिहास घडतो, मात्र येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला कळून जाईल
कशी कामगिरी फलंदाज करतील. टीमची टोटल जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती बिनबाद. अजूनही ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. यावेळेस आपण पाहू शकतो थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल आणि त्यावरती एकंदरीत एक सिंगल, अर्थातच 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. ज्याप्रमाणे 1.2 षटक झाले होते तिथून मात्र नो बॉल पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जर विचार केला तर बॅक टू बॅक नो बॉल वरती सिक्सर आपल्याला पाहायला मिळाले. फ्रीडच्या चेंडूवरती देखील सिक्सर पाहायला मिळाले होते. नो चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना मोमेंटम नांदिगणे संघाने त्यांच्या बाजूने केला होता. इथे फ्रीडच्या चेंडूवरती कशी कामगिरी होतीये पाहणं महत्वाचं असेल. मात्र यावेळेस देखील नो बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 नो बॉल जे मात्र पाहायला मिळतील. फ्री हिट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटच्या चेंडूवरती फ्री हिटिंग होती का ते देखील पाहणं महत्वाचं. 16ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. सध्याच्या स्थितीला 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. स्लॉग हिटिंग करायचा प्रयत्न होता मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. या मॅच मध्ये एखाद 10 पेक्षा कमीचं जर षटक राहिलं तर मात्र नांदिगणे संघ पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती येईल. मात्र दुसऱ्या बाजूला कवाड संघ हे प्रयत्न करेल की या षटकामध्ये देखील 15 पर्यंत नाही मात्र 12 ते 13 पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असलं पाहिजे. 2 धावा पॅनल्टीच्या देखील आपण ऍड करणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इम्प्लिमेंटेशन ऑफ पॅनल्टी येणाऱ्या एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण करणार आहोत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय अभिषेक आहे. चांगली गोलंदाजी करतोय. या मॅचचा जर विचार केला तर या मॅच साठी खूप जास्त अवधी जो मात्र लागलेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 मिनिटं कंप्लीट झालेत. पहिला चेंडू पडून तरी देखील पहिलं षटकच मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा लीव करायचा प्रयत्न आणि इथे देखील वाईट बॉल येतोय. सातत्याने आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा पाहायला मिळाल्या. त्या ओव्हर मध्ये 2 नो बॉल आणि एक वाईटचा धाव देखील होते. आणि तो सोबत जर विचार केला तर 22 देखील एक धाव, एकंदरीत 4 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा अशा मात्र पाहायला मिळाल्यात आपल्याला. नऊ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. आणि पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 9 धावा 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करू टीमची टोटल जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. समीकरण येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही जर विचार केला तर 53 धावांची गरज. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. 8 मिनिटं झालेत पहिल्या ओव्हरसाठी. 8 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी झालेले आहेत. नांदिगणे टीम 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं नाही झाले तर पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. विशाल आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. 11 धावा धावफलकावरती येत. समीकरण 18 चेंडू विजयासाठी 53 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये 53 धावा बनतील की 18 चेंडूंमध्ये 53 धावा डिफेंड होतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. चला वेळ वाचवा नांदिगणे टीम. 9 मिनिटं झालेत. पहिला चेंडू पडून अजूनही तुमच्या माध्यमातून सहकार्य मिळत नाहीये. आता मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा तुम्हाला ठेवावा लागू शकतो जर 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं कंप्लीट नाही झाले तर.
बॉलिंग मार्क वरती विशाल असे मात्र तयार होत आहेत. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर वैभव आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती धीरज पाहायला मिळतात. पहिलाच बॉल लीव करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल 12 वरती जाऊन पोहोचली आहे. कुठे ना कुठे थोडंसं अवघड समीकरण पाहायला मिळतो. 18 चेंडूंमध्ये 52 धाव्यांची गरज असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील येत आहेत, मात्र मोठे फटके लागत नाहीयेत, हे देखील तितकंच खरं आहे. बॅटल चांगलं पाहायला मिळेल असं वाटलं होतं, मात्र सध्याच्या स्थितीला डॉमिनेटिंग कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये गोलंदाजांची होती. नो डाऊट एट ऑल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त येतात, मात्र ज्या लिगल डिलिव्हरीज आहेत त्यावरती डॉट बॉल पर्सेंटेज ते देखील जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे, खेचून मारलेला स्ट्रोक आहे आणि ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय वारेशी वार्तालाप करत आउट ऑफ द पार्क. बिग हिट, सिक्सर. मिळतोय सिक्सरच्या मदतीने, षटकाराच्या मदतीने 19 धावा, 19 रन ऑन दी बोर्ड. या इनिंग साठी खूप जास्त अवधी घेण्यात आलेला आहे, 10 मिनिटं अशी मात्र कंप्लीट झालेत. 11वा मिनिट सुरू होतोय. ओव्हर नंबर पहिली सुरू, दुसरी सुरू आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा वारेशी वार्तालाप करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, हा पवित्र आणि आपण पाहतोय बॉल सीमा पार येतोय. बॅक टू बॅक दुसरा बॅक 2 सिक्सर पाहायला मिळतील. टीमची टोटल 25, 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, 2 धावा पॅनल्टीच्या, 11 धावा आणि या षटकाच्या 2 चेंडूंवरती आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. प्रेशर आता बिल्डअप होत असताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये झाली होती, अगदी तशीच फलंदाजी सेकंड इनिंगच्या दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आणि वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. म्हटलं जातं मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन, आणि इथे देखील आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त प्रमाणामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चालला मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतं. एफर्ट चांगलं होतं, मात्र तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये साच बाच और ताच एकंदरीत आपण पाहिलं तर येस बाउंड्री चेक जी मात्र केली जाईल. थर्ड अंपायर डिसिजन 4 आपल्याला पाहायला मिळेल. चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 ने पुढे जाते. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन असे मात्र आपण पाहू शकतो. एफर्ट तर चांगला होता, मात्र लाईनीवरती चौकार पाहायला मिळेल. चौकार जो मात्र पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. 34 धावेंची अजूनही गरज. या ओव्हर मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा यावेळेस देखील वारेशी वार्तालाप करत आसमानी, सुलतानी, गगनचुंबी, गगनभेदी, आउट ऑफ द पार्क.
बिग 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 हिट, सिक्सर. फलंदाजी होतीये. 4 चेंडूंमध्ये 25 धावा खर्च केल्यात विशालने आणि या मॅचचं समीकरण पूर्ण प्रकारे उद्ध्वस्त करून ठेवलंय. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी झाली, अगदी त्याला तोडीस तोड उत्तर दुसऱ्या इनिंगच्या सेकंड इनिंग मध्ये देखील पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे आपण पाहतोय कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. वैभवने इम्पॅक्टफुल पारी खेळली, स्मॉल बट इफेक्टिव्ह कॅमिओ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि फलंदाज जो मात्र होत असताना पाहायला मिळेल बाद. वैभव बॅक टू दी पवेलियन. अठरा चेंडूंमध्ये 53 धाव्यांची गरज असताना आता समीकरण 13 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. मागच्या 5 चेंडूंमध्ये 1 विकेट पडली आहे, मात्र त्याला वगळता 25 धावा देखील 5 चेंडूंमध्ये आलेले पाहायला मिळतात. मॅच मध्ये पूर्ण प्रकारे इथे आपण पाहायला गेलं तर समीकरण चेंज होत असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. वेळ वाचवणं गरजेचं असेल नांदिगणे टीम, कारण खूप जास्त अवधी घेतलाय. 15 मिनिटं झाले, 2 षटका अजून कंप्लीट नाहीयेत. इथे फटका चांगला आहे, रिव्हर्स हिट, स्विच हिट, स्वीट हिट, मासिव्ह हिट आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे. येथील धावा 4, येतोय पलटवार, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. चाळीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विशालच्या षटकामध्ये 29 धावा, महागडे षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली आहे 40 या आकड्यावरती. विजयासाठी 24 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 24 धावा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. आदेश आपल्याला पाहायला मिळतील. ज्या आदेशने बॅटिंग चांगली केली, ज्या आदेशने फिल्डिंग चांगली केली, आताला संघाला गरज आहे. आणि आता गोलंदाजी चांगली होतीये का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. लोवा फुलटॉस बॉल, फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टेक होतीये, जजमेंट खराब आणि चेंडू सीमा पार. फिल्डरच्या डोक्यावरून एक टप्पा खात, येतोय चौकार. तर याच दरम्यान साहिलजी सोनावणे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये, ज्यांच्या माध्यमातून शूज आम्हाला सौजन्य झालेले आहेत. साहिलदादा सोनवणे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्च मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 11 चेंडू 20 धाव्यांची गरज, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. इथे झाली एक कॅच ड्रॉप, कंप्लीट होती एक सिंगल धाव. विशालने केली आहे मिस्टेक. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाती आणि जाऊन पोचली आहे 45 या धावसंख्येवरती. 10 चेंडू विजयासाठी अजूनही 19 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. 10 चेंडू
आणि 19 धावेची गरज असेल. सातत्याने जर विचार केला तर मोठे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतात या इनिंग मध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडेसे शांत होते, मात्र त्यानंतर अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. लाऊड अपील करण्यात आली, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं, मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल 46, विजयासाठी 18 धाव्यांची गरज. 9 चेंडू 18 हे समीकरण पाहायला मिळतोय. 18 चेंडूंमध्ये 53 धाव्यांची गरज असताना त्यानंतर 13 चेंडूंमध्ये 28 धाव्यांची गरज होती आणि आता समीकरण 9 चेंडू 18 धाव्यांची गरज. मॅच पूर्ण प्रकारे फिरताना पाहायला मिळते. टर्न्स येतात, ट्विस्ट देखील येत असताना पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे, अगदी फाईन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. फाईन लेगला क्लिअर करत हुक केलेला स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी बुक केलेला स्ट्रोक, येतोय सिक्सर. षटकाराच्या मदतीने 52 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 8 चेंडू आणि 12 धावेंची गरज. कोणाला वाटलंही नसेल ज्या प्रकारे कमबॅक इथे कवाड संघाने केला, यावेळेस देखील वारेशी वार्तालाप करत पुन्हा एकदा मिड विकेटला क्लिअर करत चेंडू सीमा पार. 1 मोर विकेट, सिक्सर. अठरा चेंडूंमध्ये 53 धाव्यांची गरज असताना आता असं समीकरण आलंय की 6 चेंडू राखून ही मॅच जिंकतायत की काय कवाड संघ. कारण ना फक्त 6 धाव्यांची गरज, 7 चेंडू शिल्लक. मागच्या 11 चेंडूंमध्ये 47 धावा च्या मात्र पाहायला मिळाल्या. नो बॉल आला आणि त्यानंतर सामन्याला पूर्ण प्रकारे कलाटणी मिळाली. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल आणि कॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमारेषा पलीकडे वाडी श्लॉंगोला क्लिअर करत येतोय चौकार. 6 चेंडू आणि समीकरण येणारे 2 धावेंची गरज. मॅच फक्त 2 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 2 धाबा हे इक्वेशन पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज असेल. इथे आपण पाहतोय बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे वाईड आणि त्यावरती 2204 धावा एकंदरीत. त्या 5 धावा आणि अशा रीतीने सामना जो मात्र होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय कवाड संघाने. वेल प्ले टीम, हार्ड लक, टफ लक इथे आपण देणार आहोत. सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल नांदिगणे संघाला शुभ सन्मान आपण करतोय. साहिलदादा सोनावणे साहेबांचा शुभ सन्मान मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून केला जाते, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी स्पोर्ट्स शूज आपल्याला सौजन्य झालेत. कॅमेरामॅन थोडस लक्ष द्या इकडे. कॅमेरामॅन फोन वरती कमी आणि इकडे लक्ष द्या जर.